नमस्कार, सर्वांचे मनापासून स्वागत. आजची रेसिपी आहे मटण करी. आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. मटण करी बनवण्यासाठी इथे आपण मटण स्वच्छ धुवून घेतले आहे. अर्धा चमचा हळद टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचे आहे. सर्व साहित्य हाताच्या साहाय्याने छानसे मिक्स करून घ्यायचे आहे. इथे तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य छानसे मिक्स करून झाले आहे. एका कुकरच्या भांड्यामध्ये मटण टाकून घ्यायचे आहे. गरजेनुसार पाणी टाकायचे आहे. कुकरचे झाकण बंद करून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम ऑन करून मटण 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत छान शिजवून घ्यायचे आहे. मटण शिजेपर्यंत इथे आपण मसाला करून घ्यायचा आहे. मटण करीसाठी इथे आपण कांद्याचे बारीक चिरून घेतलेले काप घेतले आहेत. ओलं खोबरं, सुकं खोबरं घेतले आहे. अद्रक, लसूण, कोथिंबीर घेतली आहे. गॅसची फ्लेम ऑन करून तव्यावर 1 चमचा तेल टाकायचे आहे. कांदा छान भाजून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता कांदा छान भाजून झाला आहे. कांदा भाजून झाल्यावर ओले खोबरे आणि सुके खोबरे तव्यामध्ये छानसे भाजून घ्यायचे आहे. ओले खोबरे आणि सुके खोबरे छानसे भाजून झाले आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य टाकायचे आहे. गरजेनुसार पाणी टाकून सर्व साहित्य छानसे वाटून घ्यायचे आहे. इथे तुम्ही पाहू शकता मसाला छान वाटून तयार आहे. 5 ते 10 मिनिटांनी कुकर गार झाल्यावर झाकण उघडायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता मटण छान शिजले आहे. आता आपण मटणचा छानसा पातळ रस्सा बनवणार आहोत. गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर एक भांडे ठेवले आहे. भांड्यामध्ये 2 ते 3 पळी तेल टाकले आहे. तेल छान गरम झाल्यावर तेलामध्ये खडे मसाले टाकायचे आहेत. तसेच 1 चमचा लाल तिखट टाकायचे आहे. लाल तिखट टाकल्यामुळे रस्स्याला छानसा कलर येतो. मिक्सरला वाटलेला मसाला टाकायचा आहे. मसाला 5 ते 10 मिनिटं छानसा शिजवून घ्यायचा आहे. इथे आपण गरम मसाला, कांदा लसूण मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ टाकले आहे. सर्व मसाले तेलामध्ये छानसे परतून घ्यायचे आहे. गरजेनुसार पाणी टाकायचे आहे. मसाला छान शिजवून झाल्यावर कुकरमध्ये शिजवून घेतलेले मटण टाकायचे आहे. मटण रस्सा 5 ते 10 मिनिटं छानसा शिजू द्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता खाण्यासाठी तयार आहे मटण रस्सा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीसोबत सुचित्राज होम किचनमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.